पूनम हवळे. मी आपुलकी व्हेज नॉनव्हेज या हॉटेलची ओनर आहे आणि मला आता येत्या ऑगस्टमध्ये 2 वर्ष कंप्लीट होतील. मी येत्या 2 वर्षापासून आपल्या सेवेत आहे. व्हेज नॉनव्हेज खाणारे माझ्याकडे खवय्ये अतिशय चांगल्या प्रमाणे मला कस्टमर माझा वाढलेला आहे. छान रिस्पॉन्स भेटला 2 वर्षांमध्ये. रिस्पॉन्स असा छान आहे. हळूहळू करत मला ग्रोथ व्हायला थोडी वेळ लागली. पहिले 6 महिने तर कस्टमर नव्हता. 6 महिन्यानंतर जसं जसं बिडकीन, आता जवळपास चित्तेगाव बिडकीनचेही माझ्याकडं फॅमिली कस्टमर आहेत की जे येतात, रेग्युलर येतात आणि पहिले ते स्वतः खाऊन गेले, पार्सल नेले आणि आता ते म्हणजे माझे रेग्युलर कस्टमर. कुठल्या डिशेस आपले? डिशेसमध्ये आपले व्हेज, नॉनव्हेज आणि थोडंफार चायनीज. नॉनव्हेजमध्ये काय काय? नॉनव्हेजमध्ये मटन थाळी, चिकन थाळी, हे 2च आहेत थाळ्यामध्ये. आणि मग चिकनमध्ये आहे बाकी स्टार्टर भरपूर आहे. त्याच्यामधून चालतं कोणतं चांगलं? थाळी आमची जास्त जाते, महाराष्ट्रीयन थाळी, चिकन थाळी, मटन थाळी. त्यातल्या त्यात काळा रस्सा, माझा इथला काळा रस्सा लोक चांगल्या चवीने आवडीने खातात. ते स्पेशल आहे तुमच्या हॉटेल? स्पेशल आमचं मटन थाळी, चिकन. रोटी वगैरेमध्ये काय काय? रोटी बाजरीची भाकरी, चपाती, तंदूर रोटी, नान सगळंच आहे. आणि रोटी आपली भाकरी ज्वारी बाजरीच्या मी म्हणजे स्वतः दळून आणणं वगैरे ते मी स्वतःच बघते. आणि एक लेडीज असल्यामुळे मला माहिती आहे किचनचं कसं असलं पाहिजे, त्याच्यामुळे ते माझ्या देखरेखीखाली चालतं. ते शेफ वगैरे तुमचे इकडेचे आहे का बाहेरचे? एक्सपिरियन्सेस आहे? एक्सपिरियन्स आहेत. चांगल्या हॉटेलमध्ये त्यांना झालेला एक्सपिरियन्स आणि त्यांनी अजून 2 जण न्यू कमर आहेत. असे 3 शेफ आहेत माझ्याकडे. किती वर्षापासून चालू आहे? स्टाफ तसा 9 लोकांचा आहे माझा. 3 शेफ, 3 वर्कर्स आहेत. मावशा आहेत 2, 3 मावशा आहेत. तशा संध्याकाळी भांड्याला पण जरा जास्त पडतात तर मावशी पण आहेत आणि 3 मेट. हॉटेलची स्वच्छताबद्दल काय सांगणार? स्वच्छतेबद्दल आधी मी तर म्हणेन तुम्ही आधी बघून घ्या आणि मग माझ्या स्वच्छतेबद्दल मला सांगायची गरज नाही पडणार. ते एक टाईममध्ये किती लोक येऊ शकतात? ॲट अ टाईम 30ची कॅपॅसिटी आहे. म्हणजे 30 चेअर्स आहेत आमचे, 10 टेबल आणि 30 चेअर्स आहेत. 30 आणि छोटे मोठे माझे इथं कार्यक्रम, बड्डे, 2-4 फॅमिलीचे असे बड्डे झालेले. इव्हेंट वगैरे पण चालतो का? इव्हेंट छोटे मोठे चालतात. 50 लोकांच्या आतच, त्याच्यावरती नाही करू शकत. आणि जे माझे 2 बाहेरगावची शाळेची ट्रिप आली, मी त्यांच्यासाठी बाहेर मंडप टाकून, तुम्ही माझी इन्स्टा रील पाहिली असेल तर मी त्यांना बाहेर मंडप टाकून मी 150 मुलांचा ऑन द स्पॉट म्हणजे त्यांना हे दिलं होतं. फक्त 1 तास आधी त्यांनी मला सांगितलं. मी त्यांना मंडप टाकून पूर्ण मुलांचं 150 मुलांचं हे केलं होतं, जेवणाची सोय केली. इव्हेंट बुक करण्यासाठी काय थोडा 1-2 दिवस पहिले? मी आता केटरिंगचंही मी आता जस्ट माझ्या मागच्याच आठवड्यामध्ये 27 तारखेला एक कॉलनीमध्येच एक इव्हेंट झाला. त्याची पूर्ण केटरिंग येते. ती केटरिंगही मी घेते. समजा ऑर्डर असेल तर या 5 किलोमीटरच्या आसपास जवळपास मी घेऊ शकतो ऑर्डर. आणि माझं इथून पोच नेण्याची सोय होती तेवढी. लहान मुलांना फॅमिलीसाठी काही स्पेशल? फॅमिलीसाठी तसं अजून आता 2 गाळे होते आणि आता बाजूचं आम्ही आता जस्ट घेतली. माझं प्लॅन आहे थोडंसं बाहेर, आता आत्ताच मी आल्या बाहेर थोडंसं मुलांना खेळण्याचं करायचं आहे. आणि बाहेर व्यवस्थित वॉशरूम ते असावं, सुलभ व्यवस्थित. त्या हिशोबानेच लोक थांबतात. कारण माझा पैठण रोड हा हायवे येतो, तर इथून येणार जाणार बाहेर गावचे लोक बरेच येतात. त्याच्यामुळे त्या हिशोबाने थोडंसं मला आता बाहेरचं डेव्हलप करायचं आहे. आणि थोडं बैठक कमी पडायला लागली, आता बाजूलाही वाढायचं. ते छत्रपती संभाजीनगर लोकांना काय आवाहन करणार तुम्ही हॉटेलमध्ये? छत्रपती संभाजीनगरच्या ग्राहकांना हेच आहे की या एकदा थाळी माझी अवश्य टेस्ट करा. आणि ते एकदा आलेला व्यक्ती माझ्याकडं परत येतोच, ते मला सांगायची गरज नाही. ते ऑनलाईनची पण सुविधा? ऑनलाईन नाही ठेवलं मी सध्या, कारण मला कसं अजून माझा नवीन एक्सपिरियन्स आहे. ऑनलाईन चालू करायचं आणि इथं ऑफलाईनला जर व्यवस्थित पुरवठा नाही झाला तर मग ते काही चुकलं. म्हणून मी करेल, पण अजून सध्या तरी मला अजून नंतरच्या प्लॅनमध्ये देखील आहे. तर मला ऑफलाईन अशी सेवा करायची की लोक मला लांबून माझ्या सिटीवर म्हणजे N7 तिकडनं पण लोक येतात. चिकलठाण्यावरचे माझे कस्टमर आहेत 1-2 तिथे येतात. ते रील्स बघून आलेले, काही गुगलवरून आलेले. आणि बाहेरगावचे असे 1-2दा अशा ट्रिप आल्या होत्या की बस भरून आली. पण त्यावेळेत आम्ही म्हणजे त्या वेळेत ॲडजस्ट करून त्या लोकांना म्हणजे हे होणार नाही, त्रास होणार नाही असं करून आम्ही सेवा पुरवली. आत्तापर्यंत तरी पुरवली आणि इथून पुढेही नाही पुरवली. अजून मला स्टाफ वाढवावं लागलं तर वाढवेल. आता न्यूज बघून येणार आता आमचे ते टायमिंग वगैरे सांगा हॉटेलची, और ॲड्रेस सांगायचं. टायमिंग आपला आहे सकाळी 10 वाजता आपण हॉटेल उघडलं जातं. सकाळी भेटतात आणि
मावशी पहिले येते 10 वाजता. एक दीड तास त्यांची साफसफाई चालते आणि मग 11 नंतर आपलं डायनिंग चालू होतं कारण मग खूप तेव्हा 1 तास सकाळी जातोच सफाईला. ॲड्रेस संध्याकाळी रात्री आपला म्हणजे दिवसभर चालू असतो, दुपारी काही बंद नसतं. रात्री थेट आपलं 10:30ला डायनिंग क्लोज होतं, 11पर्यंत आमची पूर्ण क्लोज होतं. आणि आपला ॲड्रेस म्हटला तर पैठण रोडला छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठण रोड मातोश्री वृद्धाश्रमच्या अपोजिट कोणाला वाडीमध्ये. कोणाही आपुलकी म्हटलं तर आता जवळपास माझं स्टँडच झालेलं आहे. कोणी रिक्षावाल्यालाही आपुलकी हॉटेल म्हटलं तर सोडतो. कोणाला इव्हेंट वगैरे बुक करायची तो हॉटेलचा नंबर आहे का काय? हा, हॉटेलचा नंबर आहे, आपलं कार्ड आहे, माझं इन्स्टाला पेज पण आहे हॉटेल आपुलकी नावाने. ते त्याची आय डी या नंबर सांगू शकता? हॉटेल आहे आपुलकी, हॉटेल आपुलकी या नावाने माझं इन्स्टाला पेज आहे. तुम्ही नक्की आणि एकदा आवश्यक भेट देऊन खात्री करा. बरोबर. शहरापासून अगदी 20 मिनिटाच्या अंतरावर असलेलं आहे हॉटेल आपुलकी फॅमिली रेस्टॉरंट, व्हेज अँड नॉन व्हेज स्पेशल, नंबर 1 हॉटेल. तुम्ही काही रेस्टॉरंट